या ठिकाणी नारळ फोडण्याचे आहे आणि सर्वांना चेअर वाटप झालेलं आहे. याबद्दल आम्ही जय करायचे खरोखरच बरोबर मी आलो तुझ्या कार्यक्रमाला. बरं वाटतं, आनंद आहे ना, खुश आहे ना तुम्ही? चला, मला काहीतरी चांगलं काम करता आलं. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. प्रत्येक माणसामध्ये देव घडलाय. त्यांचे कनिष्ठ फाउंडेशन व त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज आपल्या समाजातील विशेष लोकांसाठी आज काहीतरी सत्य जयंतीनिमित्त त्यांनी सप्रेम भेट दिला. त्याबद्दल मी पहिलं तर प्रथम सर्वांच्या वतीने आपल्या लोकांच्या वतीने आणि सरांचा मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. तर त्यांनी आत्ताच कबुली केली की मी आता पुढच्या 1 महिन्या 2 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 100 सायकली प्रामाणिक असाल, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल, तुम्ही संघर्ष करत असाल, तुमच्या आई वडिलांसाठी संघर्ष करत असाल, तुमच्या मुलांसाठी संघर्ष करत असाल, तुमच्या परिवारासाठी संघर्ष करत असाल, समाजासाठी संघर्ष करत असाल, परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. तो कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाहीये. 24 तास तुम्ही कष्ट करत राहा. आणि खरोखर पंकज, अभिनव आणि जगद्गुरू रिक्षा संघटना यांचं मनापासून आभार मानतो. हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. मी निमित्त मात्र आहे. परमेश्वराने भरपूर पैसे मला दिलेले, प्रचंड माझ्याकडे आज आहे. मला जे शक्य आहे ते मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण ह्या जेवढं मिळेल तेवढं कमी आहे. सिकंदर ह्या जगाचा सिकंदर होता आणि त्याला ज्यावेळी तो एक्सपायर झाला, त्याचं निधन झालं, त्यांनी सांगून ठेवलं जवळच्या लोकांना की माझे हात उघडे ठेव. त्याला आपण बांधतो त्रिडीवर, तर हात बांधायचे असतात. त्यांनी बाजूला ठेवले. त्याचं सांगायचं कारण, तुम्ही किती जरी कमवलं तर या पृथ्वीवर जाताना सगळं ठेवून जातोय. हे सगळं नशिवर आहे, इथं ठेवणार आहे. आयुष्यात तुम्ही काय घेऊन जाणार आहे ते खरं तुम्ही केलेलं काम, तुम्ही चांगला केलेला व्यवहार हे तुमच्या आयुष्यावर तुमच्या बरोबर राहणार आहे. तुम्ही जर प्रामाणिक राहिला, तुमच्या पिढीला ते आशीर्वाद मिळणार आहे. आज तुम्ही काय करता, तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद लागणार आहे. यासाठी इथं असलेल्या प्रत्येक युवकानं, प्रत्येक नागरिकांना आजच्या दिवसामध्ये प्रामाणिक राहा. तुम्ही जर कोणाला फसवण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर एक दिवस तुम्हाला फसवण्याशिवाय राहणार नाहीये. तुम्ही कोणाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. चुकून आणावं तुमच्या चूक झाले म्हणून माफी मागा. परमेश्वर माफ करतो. असं म्हटलं जातं, माफ करणे वाले ते माफ करणे, माफी मागणे वाले ते माफ करणे वाला बडा होत आहे. तर परमेश्वर आपल्या सगळ्यांना माफ करतो. फक्त जास्त वेळा चुका करू नका. 1-2दा चुका तुम्हाला परमेश्वर माफ करेल. तर जास्त वेळा चुका केली तर परमेश्वर अशी सजा देईल की तुम्ही कशातही राहणार नाहीये. तिथं असलेल्या सर्व युवकांना सांगतो, तुम्ही जे काय जे शिक्षण घेत असतील, ते नोकरी करत असतील, मी नोकरी करत होतो एका ठिकाणी. जे नोकरी ज्याने आपल्याला भाकरी दिली ना, तो परमेश्वर आहे. त्याला विसरू नका. ज्यांनी काम केलं तो परमेश्वर आहे. तो आपला मालक असेल तो परमेश्वर आहे. हे ज्याच्यावेळी तुम्ही विचार कराल ना, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी लोटांगण झाले. मी नेहमी जाता 3 गोष्टी सांगतो. आपल्या घरामध्ये 3 लक्ष्मी असतात. ज्या पोटी आपण जन्म घेतला ती आई, आपल्या जीवनात आली ती पत्नी आणि आपल्या पोटी जन्म घेतला मुलगी. ज्या घरामध्ये 3 लक्ष्मीचा आदर होतो ना, त्याचं लक्ष्मी लोटांगण लागते. तिथं असलेल्या युवकांना सांगतो, आई वडिलांची काळजी घ्या. या जगामध्ये फक्त आई वडीलच आपल्या पाठीचे असतात आणि भगवंताची प्रार्थना करा. आज अतिशय चांगला दिवस आहे आणि दत्त महाराजांची जयंती आहे. आणि काल 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस होता. या दिवसाचं औचित्य साधून जे खरोखर विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना त्यांचं सामाजिक किंवा साधं जीवन जगताना, दररोजचं राहणीमान जीवन जगताना जो त्रास होतो, त्यांना चालताना त्रास होतो, यासाठी तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून जे अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत, त्यांना आज तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून सायकल वाटण्याचा कार्यक्रम आज आपण केलेला आहोत. हाच उद्देश आहे तनिष्का फाउंडेशनचा की ह्या भारत देशामध्ये, भारत हा विकसनशील देश आहे, ह्या भारतामध्ये अजूनही लोक गरिबीत आहेत, त्रासात आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण थोडाफार हातभार उचलावा.
उचलावा म्हणून तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून मला जे शक्य आहे तो हातभार लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर आपल्या माध्यमातून 10 लोकांना, 20 लोकांना, 50 लोकांना जर मदत होत असेल, आपण हे देशहिताचं काम करतो, देश कार्याचं काम करतो आणि याच्यामध्ये लोकांचा, सर्वसामान्य लोकांना आनंद देण्याचं काम करतो. असं म्हटलं जातं की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि हा माझा ह्या तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून हा विषय आहे की कृषी क्षेत्रात असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना जे मागासलेले आहेत त्यांना मदत करण्याचा हा तनिष्का फाउंडेशनचा हा उद्देश आहे आणि हा हेतू आहे, हा मोटिव्ह आहे. अनिल जाहीर राजकीय मंडळी टेन्शन मध्ये आहे, तर काय आपला उद्देश काय आहे? हे उद्देश हाच आहे की आयुष्यभर सामाजिक सेवा करत राहणं. उद्देश एकच आहे की सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद, त्याच्या परिवार आनंदित राहायला पाहिजे. आणि आज माझ्याकडे परमेश्वरांनी मला भरपूर दिलेला आहे, तर माझ्यातला असं म्हटलं जातं की ओंजळ भरून ते खाली सांडून माती होते, त्याच्यात आपण सामाजिक काही ऋण आहे, सामाजिक बांधिलकी आहे, की तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम करतो. आणि सर्वसामान्य लोकांना, शिक्षणात असू दे, अपंगांना असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, जे लहान मुलं आहेत, जे अनाथ आहेत, अशा लोकांना मदत करण्याचं काम करत आहे. येत्या काही दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा आणखीन आकडेवाढ असं देखील आपण म्हटलेलं आहे. काय सांगा? तनिष्का फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या 7 वर्षभरामध्ये आपण 100 सायकल वाटप करतोय, जेणेकरून ह्या परिसरात कोणीही रस्त्यानं त्याला अपंग म्हणून चालताना त्रास होऊ नये, त्याला सायकल देण्याचा हा तनिष्का फाउंडेशनचा हा प्रयत्न राहील. आज जाहीर सरांच्या माध्यमातून दिव्यांगांना सायकलचे वाटप करण्यात आले, त्याबद्दल काय सांगता? आज खरोखर अतिशय आनंद होतो, कारण की समाजातील एखाद्या वंचित घटकाकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही, पण हे लक्ष वेधण्याचं काम हे तनिष्का फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणजे सन्माननीय अनिल जाहीर सरांनी केलेलं आहे. आज या अपंग लोकांच्या जीवनामध्ये जो अंधार पसरलेला आहे, हा अंधार कमी करून त्यांना एका प्रकाशाच्या दिशेकडे न्यायचं काम हे अनिल जाहीर सरांच्या या माध्यमातून झालं. आणि खरंच या उपक्रमाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की या अपंग, विकलांग लोकांच्या जीवनातल्या वेदना कमी करण्याचं काम हे अनिल जाहीर सरांनी केलं आहे. म्हणून मी जाहीर सरांना त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये सरांच्या माध्यमातून लोगावच नाही, तर या पुणे शहरामध्ये अशाच उपक्रम राबवले गेले पाहिजेत आणि अनेक अपंग असतील, निराधार असतील, अशा लोकांना त्यांच्या तनिष्का फाउंडेशन माध्यमातून मदत व्हावी अशी मी त्यांच्याकडनं एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.